दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। गांधीनगर येथील भावेश तुलसानी या तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या का केली? यापूर्वी अनेक तरुणांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्या आहेत। क्रिकेट बेटिंगमुळे जर हे तरुण कर्जबाजारी होत असतील तर बेटिंग घेणारे बुकी मालक व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असून येथे सर्वच जीवनावश्यक वस्तूंची होलसेल व रिटेल व्यापारपेठ म्हणून नावलौकिक आहे। ही व्यापारपेठ उदयास येण्यासाठी एक पिढी हयात गेली आहे, पण आज गुटखा असेल, नशेच्या गोळ्या असतील, मावा असेल, गांजा असेल, भुवामेट दारू असेल किंवा क्रिकेट मॅचचा सट्टा असेल, या 2 नंबर व्यवसायाची ही मोठी बाजारपेठ म्हणून आता या गांधीनगरचे नाव पुढे येत आहे। नुकत्याच झालेल्या IPL क्रिकेटमुळे गांधीनगरातील अनेक तरुण या सट्ट्यामध्ये अडकले असून बेटिंगची पाळेमुळे खणून काढण्याची पोलिसांनी सध्या गरज आहे। भावेश तुलसानी वय वर्ष 22 हा त्या घरातील एकुलता एक मुलगा होता। याच्या आत्महत्येनंतर गांधीनगरमध्ये क्रिकेट सट्ट्यामुळे आत्महत्या अशी जोरात चर्चा आहे। गांधीनगर व्यापारपेठेतील मुले ही रात्रभर गांधीनगरमध्ये सर्व काही मिळत असल्याने मोटरसायकलने रात्रभर फिरत असतात। त्याबाबत ही कठोर असा पायबंद पोलिसांनी घालण्याची गरज आहे। वाढत्या चोऱ्या, खाजगी सावकारी, मारामारी, सशस्त्र हल्ले, दारू, गुटखा, गांजा विक्री, गावठी दारू व बेटिंगमुळे गांधीनगर बाजारपेठसह परिसर त्रस्त आहे। तरी आपण या सर्व चालू असलेल्या बेकायदेशीरवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की बेटिंगमुळे जर तरुण मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर हे आपल्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे अशा अवैध व्यवसायावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमचे शिवसैनिक स्वतःच्या अवैध व्यवसायावर धडक देतील। करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की गांधीनगरची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख आहे, मात्र सध्या अवैध व्यवसायाची प्रमुख बाजारपेठ म्हणून त्यांची ओळख होत चाललेली आहे। त्यामुळे गांधीनगर बाजारपेठेचा लौकिक खराब होत आहे। त्यामुळे सर्वच अवैध व्यवसायावर कडक कारवाई करावी व गांधीनगर बाजारपेठ वाचवावी। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की गांधीनगरात सध्या अवैध व्यवसाय आढळून येत नाहीत, मात्र असे व्यवसाय करणारे सापडले तर त्यांच्यावर लगेच कडक कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटेळक, जितू कुबडे, सुनील पारपाने, रामराव पाटील, विनोद रोहिडा, प्रकाश मुदुगडे, दीपक धिंग, वसंत पवार, कैलास जाधव, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दीपक अंकल, किशोर कामराज, जितू चावला आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी होलसेल कापड व्यापारपेठ आहे। आज गांधीनगर पोलीस निरीक्षकांना आम्ही एक निवेदन दिलं। गांधीनगरमध्ये 4 दिवसापूर्वी भावेश तुलसानी म्हणून 22 वर्षाच्या तरुणाने, तो एकुलता एक घरचा, त्याने आत्महत्या केली। तर आत्महत्येचं कारण तर गांधीनगरमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू की बेटिंग IPL मॅच चालू होती। संपूर्ण गांधीनगरमध्ये बेटिंगचं मोठं जाळं आहे। बेटिंग असेल, जुगार, मावा, गुटखा, गांजा मोठ्या प्रमाणात गांधीनगर, म्हणजे आज भीती वाटते। गांधीनगर ही कापड व्यापारपेठ आहे का अवैध व्यवसायांची प्रमुख व्यापारपेठ आहे असं नाव ह्या गांधीनगरचं पुढे येतं। आज आम्ही पोलीस निरीक्षकांना एक निवेदन दिलं की हे जे काय 2 नंबरचे व्यवसाय चालू आहे हे तातडीने बंद झाले पाहिजेत, अन्यथा आपल्या वरिष्ठ कार्यालयात SP साहेबांना आम्ही निवेदन देणार अशा पद्धतीने सांगितलं। आणि आमच्या जिल्हा प्रमुख असेल मी, जिथं जिथं अवैध व्यवसाय चालू आहे तिथं जर आपण नाही कारवाई केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तिथं कारवाई करणार, धाड मारणार, या पद्धतीने आम्ही आज पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।